सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्यालयामध्ये आपण आज इथे आलेलो आहोत। या ठिकाणी आपण अनेक प्रकारचे अद्भुतरम्य असे मासे पाहिलेले आहेत। आज मुद्दाम या ठिकाणी आपण एक नवीन मासा जो लोकांमध्ये ओळखला जातो, आवडीने बघतात असा हा मासा म्हणजे ऑक्टोपस। याला मराठीमध्ये अष्टपाद म्हणतात किंवा त्याला सागरी सैतान म्हणतात। हा समुद्रामध्ये जलद गतीने पोहणारा प्राणी आहे। तल्लख बुद्धिमत्ता असलेला हा ऑक्टोपस मासा प्रामुख्याने त्याच्या असलेल्या 8 पायामुळे त्याला अष्टपाद म्हणून ओळखलं जातं। सर्वसाधारणपणे ऑक्टोपस व्हल्गॅरिस ही जात आपल्या या महाराष्ट्र किनारी आढळते। जगामध्ये याच्या जवळपास 300 जाती आहेत। लहानात लहान 5 सेंटीमीटर पासून ते अगदी पॅसिफिक ऑक्टोपस जो 30 फूट लांबीचा आणि जवळजवळ 300 किलो वजनाचा असलेला ऑक्टोपस आजची नोंद आहे। सर्वसाधारणपणे या माशांमध्ये मेंदू मोठ्या आकाराचा असतो, म्हणून त्याला तल्लख बुद्धीचा मृदुकाय प्राणी म्हणून ओळखला जातो। याच्या शरीरामध्ये 3 हृदय असतात। रक्त हे निळ्या रंगाचे असते। या माशाच्या पोटामध्ये शाईची पिशवी असते। सर्वसाधारणपणे शत्रू प्राणी ज्या वेळेला त्याच्यावर आक्रमण करतात त्यावेळेला हा ऑक्टोपस मासा आपल्या शरीरातील शाई आपल्या सभोवताली सोडून देतो आणि त्या शत्रूपासून तो आपला बचाव करतो। सध्या मोठ्या प्रमाणामध्ये याची शिकार केली जाते, याचं मांस खाल्लं जातं आणि त्यामुळे याच्यावर आता बंदी सुद्धा आलेली आहे। हा ऑक्टोपस मासा रंगाने विविध प्रकारचा असतो। समुद्रामध्ये जसं वातावरण असेल तसं तो आपले रंग बदलत असतो। हा मांसभक्षक आहे। समुद्रातले विविध समुद्र प्राणी, मासे, काही वेळेला पक्षी देखील तो मारून खातो। असा हा अजस्त्र आणि भयानक असा हा सागरी सैतान ज्याला ऑक्टोपस म्हणतात तो आज मोठ्या प्रमाणामध्ये खोल पाण्यामध्ये आढळतात। बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की वर्तमानपत्रामध्ये की बऱ्याच वेळेला बोटी जी असतात मोठमोठ्या त्यांच्यावर सुद्धा तो आक्रमण करतो। तो आपल्या या भुजाच्या मदतीने पकडून ठेवतो। समुद्रामध्ये हा मासा कधीही थव्याने फिरताना दिसत नाही। हा एकटा असतो। ह्याच्या अंगावर ह्याच्या जे पाय आहेत त्या पायाला प्रत्येक पायावर एक डिस्क असते आणि ह्या डिस्कच्या मदतीने तो आपलं अस्तित्व म्हणजे दगडावर किंवा एखाद्या खडकावर चिकटून ठेवू शकतो आणि अशामुळे हा कितीही मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये पाण्यामध्ये मोठा प्रवाह असला तरी व्यवस्थितरित्या तो राहू शकतो। आपल्या तो पायांच्या मदतीने कित्येक किलोमीटर कमी वेळात गाठू शकतो। विशिष्ट आकाराच्या त्याच्या गतीमुळे तो पाण्यात अतिशय चांगल्या पद्धतीने पोहताना आपल्याला दिसतो। काही वेळेला तो खडकावर देखील आपल्याला चालताना दिसतो। काही वेळेला अशी परिस्थिती येते की त्याचे जे अवयव असतात म्हणजे उदाहरणार्थ त्याचे जे भुजा असतात या तुटतात, परंतु त्या भुजा पुन्हा वाढतात आणि त्यामुळे तो त्या तुटलेल्या भुजाकडे न पाहता आपलं भ्रमण करीत असतो। असा हा अजस्त्र जो ऑक्टोपस जो सागरी सैतान जो मासा आहे हा आपण मुद्दामून आपल्या या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या मत्स्यालयात ठेवलेला आहे आणि लोकांनी तो पाहावा आणि समुद्रातील जे असंख्य जीव आहेत, जे अद्भुतरम्य जीव आहेत ते त्यांना पाहण्यात यावे, त्यांच्या ज्ञानात भर पडावी हा उद्देश या ठिकाणी आम्ही साध्य केलेला आहे। तर ही आपली माहिती आवडली असल्यास आपण नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाचे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। धन्यवाद।